तुझं वैयक्तिक व्हॅलेंटाईन्स डे बद्दल मत काय? टू बी ऑनेस्ट, वाईन किंवा कुठचंही ड्रिंक घेत असतो ना, तर मी माझ्या आजोबांसारखं कॅमेऱ्यासमोर घेतलं असतं. मला लपवण्याची गरज नाहीये. कारण अर्धे लोक जे माझ्यावर टीका करतात ते हिपोक्रिटिकली स्वतः घेतात. आजा व्यतिरिक्त दुसऱ्या कोणासाठी तरी एवढी क्रेज, सगळे बॅरिकेड्स तोडले, लोक एकामेकांवर उड्या मारतात आणि मी बघतोय कोण नक्की येतंय घरी. मला असं एक विचारायचं की ज्या गोष्टीवरनं तुला सगळ्यात जास्त ट्रोल केलं जातं तुलाही माहिती आहे? येस, पेंग्विन्स. येस. लाईट कमी नाही वाटत तुला? नाही, लाईट नाही कमी आहे. ते आपण बाउन्स केलं ना की तो पडेल आणि हाता ॲम्बियंट कमी होईल ना लाईट इकडनं. आणि रंग पण जरा असे ते विचित्र नाही दिसणार रंग? अरे पण रंग दिसणार कुठे? म्हणजे आपण ब्लॅक अँड व्हाईट शूट करतो ना सगळं. हे अजून कलरच आहेत, कलरच शूट करत आहे बघ. अरे हा, आता कळलं? कळलं का ब्लॅक अँड व्हाईट केलं ते? नाही कळलं. पहिला एपिसोड बघितला नाही त्यांनी. हा, डायरेक्ट आपल्या आपल्या नेत्याचं बघायला येतं. म्हणजे पहिला एपिसोड बघितल्यावर तुम्हाला कळेल. आम्ही मधल्या म्हणजे काळ्या आणि पांढऱ्याच्या मधल्या ग्रे शेड्स असतात त्या दाखवायचा. 50 शेड्स ऑफ ग्रे ना? नाही, तोच विनोद पुन्हा त्यांनी पहिल्या एपिसोडलाही तोच विनोद केला. अजिबात असला शो नाही आमचा. कास्टिंग काउच वगैरे बंद केलेले आपण. ए पॉलिटिकल पोर्ट्रेट असं नाव आहे आणि आम्ही व्यक्ती आणि अभिव्यक्तीच्या मधला जो माणूस आहे तो ह्याच्यातनं शोधायचा प्रयत्न करतो. म्हणजे आम्ही पूर्ण प्रयत्न करणार ए पॉलिटिकल राहायचा. त्यांना राहायचं की नाही ते त्यांच्या हातात, ते पॉलिटिक्सच करतात. पण तुम्ही ए पॉलिटिकल होऊ नका, मतदान करा. इलेक्शन चालू आहेत. तुम्हाला आत्ता ए पॉलिटिकल राहायची काही गरज नाहीये. तर आपण वाट बघूयात. आमचा एक मित्र येणार आहे. मित्र आपल्या वयाचा आहे. लक्षात आमचा मित्र आहे तो. तुझा मित्र असेल. माझ्या वयाचा आहे. यंगर आहे. यंग, अजून यंग आहे. माझ्याहून यंग आहे तो. काय सांगतो? हो हो हो. चला वाट बघू. हो चालेल. डन. प्लीज हॅव अ सीट. दिस ऑल्सो हॅज कम थ्रू हिम ओनली आणि आम्ही असंच चालू करणार आहोत. यू नो ही वॉज अ प्रोफेसर ऑल्सो ना? येस, दॅट्स हाऊ आय थॉट लाईक ही शुड बी पार्ट ऑफ भाडीपा. कारण आमच्या मुलांना वळण लावणार एक मास्तर मी वळण लावायचं. कारण आमच्याकडे सगळे कॉलेजमधलीच मुलं असतात. तर आम्हाला चुकीचं लावतील. हो, चुकीचं वळण लावायला हवंय आम्हाला. आम्हाला सरळ मार्गाने जाणारी लोकच नको आहेत. सो आम्ही चालू केलंय. म्हणून राजकीय घेताय का तुम्ही इंटरव्ह्यू? सरळ जाणार नाही, पण आमच्या शोचं नाव ए पॉलिटिकल आहे, अराजकीय पोर्ट्रेट. ओके. आणि सो आम्ही शक्यतो वी विल ट्राय टू ऑब्व्हियसली म्हणजे तुम्ही काय तू बरं आहे. तर ते मी स्वतःहून परवानगी घेऊन तू म्हणतो एवढं लक्षात ठेवा. तर किती आम्ही ए पॉलिटिकल राहायचा प्रयत्न केला तरी सुद्धा यू कांट एस्केप इट. त्यामुळे आणि सध्याच्या काळात जर तुम्ही मला पॉलिटिक्स मधून बाहेर काढायचा प्रयत्न केलात तर निवडणूक आयोग तुमच्यावर कारवाई करेल. नाही, त्यामुळे मी पहिल्या अगदी मुद्द्यालाच हात घालतो, जो की आमच्या सगळ्यांच्या मनात असलेला प्रश्न आहे की मातोश्रीमध्ये जन्म घेणं हे फिलिंग नक्की तुझ्यासाठी काय? कारण आमच्या सगळ्यांसाठी ते एक म्हणजे ऑलमोस्ट इट्स अ मिस्ट्री. किल्ला आहे, ज्याच्या त्या किल्ल्यामध्ये शिरण्याच्या आधीसुद्धा 2 प्रवेशद्वारं आहेत, त्याच्यातनं पार करून पुढे जावं लागतं. त्याचा एक ऑरा आहे. आम्ही इतके किस्से ऐकलेले आहेत त्याच्याबद्दल. त्यामुळे मी त्यातलं पॉलिटिकल घडामोडी बाजूला ठेवून माणूस म्हणून आपण अशा घरात जन्माला येतो त्याचा अर्थ काय? आसपास एवढी लोक पण असतात. मला वाटतं 2 आहेत. एक तर आधी साधारणपणे 95-96च्या आधी आमचं जुनं मातोश्री जेव्हा होतं घर, रेनोव्हेशनच्या आधी, तेव्हा पूर्ण फॅमिली आम्ही सगळे एकत्र राहायचो. जॉईंट फॅमिली होती आणि एक वेगळी धमाल असायची. अर्थात मी पहिली 6 वर्ष सगळ्यात लहान असल्यामुळे घरात लाड जास्तीत जास्ती माझे व्हायचे आजी आजोबांकडून. आणि तेव्हा आजी पण होती, तर अर्थात कधी कधी त्यांच्या रूममध्ये जाऊन दोघांच्या मध्ये जाऊन झोपायचं. आजी आणि आजा, आजी आणि आजा असं आम्ही त्यांना म्हणायचो. मग दुसरे आजी आणि आजोबा म्हणजे नणी आबा, ते पण कधी कधी असायचे. आणि गंमत जम्मत असायची कारण सगळे आम्ही नातवंड एकत्रच असायचो वगैरे. मग 1 वर्ष आम्ही सगळे रेनोव्हेशनच्या वेळी वेगळं वेगळं होतो. आणि नंतर जेव्हा कळायला लागलं तेव्हा अर्थात जेव्हा ह्या घरात आलो, तर ह्या घराला पण साधारणपणे किती 25-30 वर्ष झाली असते, 25-1 वर्ष झाली. तिथे पण वरच्या मजल्यावर आम्ही, खालती आजा. तर सकाळी शाळेत निघताना पण किती उशीर झाला तरी आजाकडे जायचं, भेटायचं, मग पाय पडून निघायचं. आणि तेव्हा कधी कधी आईला टेन्शन यायचं, अरे हा लेट चाललाय, डायरेक्ट रिमार्क मिळणार आहे. पण त्या रूममध्ये गेल्यानंतर एव्हरीथिंग इज फॉरगॉटन असं होतं. पण साहेब म्हणायचे काय काय नावाने हाक मारायचं? मला आदित्य, ॲडी, आदी सगळं जे काही प्रेमाने घरात.
एका पॉईंटपर्यंत आपल्या एका वयापर्यंत आपण ते असतो की आपल्याला वाटतं की हे आपले आजी आजोबा आहेत, हे आपले बाबा आहेत, आई आहे आणि आपलं घर आहे आणि बाहेर पोलीस असतात आपले. तर पण त्यानंतर एक ती टप्पा येतो आयुष्यात की जिकडे आपल्याला कळतं आपण कुठे जन्माला आलो आहे, खास करून जर का असं आयुष्य असेल तर ती जाणीव कधी झाली आणि त्याचं म्हणजे तिथे काही गिअर बदलला का? नाही, आता तुम्हाला सांगतो जसं आता तुम्ही मला सांगितलं की बाहेर पोलीस, पण हे पण नेहमी ॲज फ्रेंड्सच होते. म्हणजे कसं असतं की बाहेर पडलं गप्पा मारायला असेल, बाहेर आमच्या कॉलनीत चालतं नसेल तर त्यांच्यावर गप्पा मारत मारतच चालायचो किंवा असंच वाढलो. पण मातोश्री हे नेहमी आम्ही घर म्हणूनच बघितले अजूनही. पण ही एवढी माणसं आसपास असणं म्हणजे आता विचार कर ना, एक फॅमिली आपली आहे प्लस एक्स्ट्रा फॅमिली जे सिक्युरिटी आहेत किंवा तुझे गार्ड्स आहेत किंवा हाऊस हेल्प आहेत, ते अनेक वर्ष असल्यामुळे एवढे ओळखीचे झालेत. आता गप्पा गोष्टी होत असतात. लहान असताना आम्ही क्रिकेट वगैरे हे सगळं खेळायचो. इनफॅक्ट असे पण काही काही किस्से जिथे आजची एक महत्वाची मीटिंग चालू आहे, कोणतरी केंद्रातले मंत्री आलेत किंवा कोणीतरी महत्वाचं डेलिगेशन आलंय आणि त्याच हॉलमध्ये आम्ही लहान मुलं म्हणून क्रिकेट खेळतोय आणि तेही क्रेझी बॉलनी. म्हणजे तुम्ही विचार करा आम्ही किती वेडेपणा करत असतो. नाही पण कदाचित आपल्याला जसा पर्स्पेक्टिव्ह तसा तुला आउटसाइड पर्स्पेक्टिव्ह पण नसणार असं की म्हणजे मला समजतं दुसऱ्यांचं पर्स्पेक्टिव्ह, मी समजू शकतो की एक ते काय आकर्षण आहे. कारण खूप वेळा म्हणजे अनेक जिल्ह्यातून असेल किंवा देशभरातून वेगळे वेगळे लोक येतात. आता वाढदिवसाला किंवा गुरुपौर्णिमेला खास करून आजाची जी खुर्ची आहे तिथे नमस्कार करायला देशातून वेगळ्या वेगळ्या राज्यातून लोक येतात आणि हे मी लहानपणापासून पाहत आलोय. म्हणून ते एक सिरियसनेस होता की आजा कोण आहे, काय महत्व आहे. ॲट द सेम टाइम घरी त्यांनी वातावरण चिल ठेवलेलं. करेक्ट. हा मध्ये आधी फोटो काढत राहील. फोटो काढायचं कारण असं की आम्ही हा जे इंटरव्ह्यूज घेतोय आम्ही ह्या प्रकारचे आणि आम्ही फक्त इलेक्शनच्या काळात नाही, आम्ही कंटिन्यू करणार आहोत असेंब्ली इलेक्शन्सपर्यंत. तो त्याच्यासाठी फोटो घेतोय आणि आम्ही याचं एक शेवटी एक्झिबिशन करणार आहे जे आम्ही प्रेक्षकांनाही बोलवू की तुम्हाला सगळ्या पॉलिटिशियन्सना तुमच्या ए पॉलिटिकल स्टेजमध्ये कॅन्डिडेट मोमेंट्समध्ये बघणार. येस, कॅन्डिडेट ऑफ कॅन्डिडेट. सो एक कारण क्रिकेटचा विषय निघाला म्हणून क्रिकेट का फुटबॉल? खेळायला क्रिकेट, बघायला फुटबॉल पण आहे आणि क्रिकेट पण आहे. पण मग तू फुटबॉल बऱ्यापैकी लावून धरलं होतं. मी आहे ना, आता गेले ऑलमोस्ट 10-12 वर्ष फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आहे. आम्ही मुंबई फुटबॉल अरिना जे अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला आहे, शहाजीराजे क्रीडा संकुलला, ते केल्यानंतर पहिल्यांदा मला वाटतं 60 वर्षानंतर इंटरनॅशनल गेम मुंबईत झाला. आणि ती मुंबई फुटबॉल अरिनाची जी एक फील्ड ऑफ प्ले आहे, जो ग्राउंड आहे, ते एवढं लकी ठरलं की मला वाटतं आपण आपला देश म्हणून लागोपाठ 17 की 18 मॅचेस जिंकत गेलो. तेव्हाचे जे कोच होते, नॅशनल कोच स्टीफन कॉन्स्टंटीन, ते ट्रेनिंग पण इथे करायचे आणि खेळायचे. ते इथे खेळलेला गेम किंवा इथे ट्रेन केलेला गेम आपण कधीच हरलो नव्हतो. मुंबईचं नशीब आहे त्याबाबत, वानखेडेला वर्ल्ड कपही काढलाय. एक्झॅक्टली. आणि गंमत अशी आहे, प्युर्टो रिको बरोबर पहिला गेम झाला, तो सक्सेसफुल झाला. मग ट्राय सिरीज झाली. हे सगळं झाल्यानंतर इंग्लंड अंडर-17 टीम, फोडेन वगैरे जे आता खेळतात ना मॅन सिटीला वगैरे, हे सगळे येऊन तिथे ट्रेन करून जी अंडर-17 वर्ल्ड कप जिंकला इंग्लंडनी 2017 मध्ये, त्यांचा बेस कॅम्प मुंबई फुटबॉल अरिना होती. आणि हेच सगळे हेच ग्राउंड, हेच चेंजिंग रूम आम्ही मुंबई फुटबॉल असोसिएशनचे जे टीम्स आहेत, मग टॉप टीम्स टू द लोएस्ट टीम्स इन टर्म्स ऑफ रँकिंग्स, फ्री ऑफ कॉस्ट खेळायला देतो. तसंच नेव्हिल डिसूजा फुटबॉल टर्फ बँड्रामधला आहे. नवी मुंबईला एक आपण पाहिलं असेल 4 फुटबॉल ग्राउंड्स केले. ते आहे आता सिडको बरोबर, मला माहीत नाही हे लोक काय करतात, पण त्यावेळी 3 नॅचरल टर्फ आणि 1 आर्टिफिशियल टर्फ. कारण बेसिकली माझा हेतू हा होता की जास्तीत जास्त ॲक्सेस मिळावा. आणि आपल्याकडे एक कुठच्याही स्पोर्टबद्दल बघितलं ना, साधारणपणे आपण बोलतो अरे आपण इतर खेळ का नाही खेळत जास्ती. कारण शाळेतल्या लेवलला आणि कॉलेजच्या लेवलला जेवढे खेळ आपल्याला गेम्स मिळतात ते फार कमी असतात. म्हणजे तुम्ही बघा, मी जेव्हा हॅरिस शील्ड किंवा गाईल शील्ड खेळायचो, तुम्ही पण खेळला असेल, त्याच्यात साधारणपणे खेळलं असेल. मी क्रिकेट नाही खेळलो पण मी खेळ खेळलोय, बॅडमिंटन. अरे शाळेतलं आपलं हे असतं. पण साधारणपणे 5 ते 6 गेम मध्ये आपलं टुर्नामेंट संपून जायची आणि पहिलं नॉकआउट राऊंड असायची. म्हणजे तुम्ही पहिली मॅच हरलं तर बाहेर. सो आपल्यात आणि इतर देशांमध्ये फरक आहे की जे गेम्स खेळतात आणि किती खेळतात त्याच्यात खूप मोठा फरक आहे. आपण फरशीवर सुरुवात सगळ्या फर्शीवर चालू. नाही, क्रिकेट आपलं आपण बॅट हातात घेऊनच जन्माला येतो. म्हणजे घरी फुटबॉल पण आपण बॅटनी मारतो पहिले. आम्ही तर ते शाळेमध्ये ते हे घेऊन रबर आणि रबरचा टेबल क्रिकेट खेळलं. तुम्ही पुस्तकात खेळलं क्रिकेट? बुक क्रिकेट. बुक क्रिकेट आपण खेळला हे बघून असं आश्चर्य वाटतं ना कधी कधी, का की मला ह्याला असं बघून वाटतं ना की बुक क्रिकेट कधीच खेळलं हे काय ह्याच्यात थोडी टाइमपास करायचं. पण नाही,
पण आता आपण साधी गोष्ट म्हटलं नाती असेल, आता हे मी तुझ्या सगळ्या इंटरव्ह्यूज आम्ही बघितले आणि त्यामध्ये सतत तो एक प्रश्न की लग्न कधी करणार आणि हे ते तर म्हणजे एक सगळ्या तरुण मुलांना विचारला जाणारा कायमचा प्रश्न आहे, त्यातून तुला तर आणखीनच. तर आम्ही तो अवॉइड कसा करायचा आणि हे सगळं बोललो. पण मी ते हे बघतो भाडीपाचं कांदेपोहे आणि त्याच्यातून उत्तर घेऊन लिहून ठेवतो, म्हणजे मग अवॉइड करायला सोपं पडतं. तर आपण एक मग कोथरूड कलानगर असं आहे. नाही, माझा प्रश्न लग्नाबद्दल नाहीच आहे त्यामुळे, आणि आम्ही अवॉइड करायचं 100% असं ठरवलं होतं. पण माझा प्रश्न त्याच्यामुळे तयार झाला की हे पॉसिबल आहे का ह्या आयुष्यामध्ये की आपल्याला खरंच एक सच्चाईने कुठल्या तरी माणसाला भेटता येणं, म्हणजे प्रेमात पडण्यासाठी पण एक नातं तयार होण्यासाठी. उदाहरणार्थ आता माझ्या आयुष्यात पॉला आहे आणि मी किंवा ह्याच्या आयुष्यात ह्याची बायको आहे आता, तर आम्ही त्यांना जितकं नॅचरली भेटलोय तेवढ्या नॅचरली त्या प्रोसेसने तुला भेटणं शक्य आहे का कोणाला आज, आणि त्याच्यामुळे मग त्यांनी काही बंधनं तयार होतात का की आपण कसं अप्रोच करतो कोणाला तरी भेटण्यासाठी, किंवा एखादी व्यक्ती आपल्याला, आणि मी प्रेमच नाही म्हणत, मैत्री असेल खरी खरी सच्ची मैत्री, तर त्या नात्यांचं काय? आता फॉर मी असं झालंय, कारण मी एक बघत होतो ना साधारणपणे की प्रायव्हेट आणि पब्लिक लाईफ ह्याच्यात काही फरक आहे का. जसं आज आपण इथे भेटतोय, जर कॅमेरा नसता तरी कदाचित मी हात शर्ट आणि ही जीन घालून आलो असतो आणि असंच गप्पा मारल्या. पण आपण आज इथे जे भेटलोय त्याच्या जागी, म्हणजे जर आपण फक्त मित्र म्हणून आणि ही सगळी बॅकग्राऊंड नसते तर कदाचित आपण आपल्याला हे उदाहरणार्थ ब्लॉक नसतं करायला लागलं, कारण आपल्याला माहिती आहे की इथे काय, आणि त्या गप्पा जितक्या मोकळेपणाने होतात तर तो मोकळेपणा, म्हणजे मी आता काला घोडा कॅफे असेल किंवा ह्या रस्त्यावर अनेक ठिकाणी मी जिथे छोटे छोटे कॅफेज आहेत किंवा दुकान आहेत तिथे मी जात असतो. म्हणजे मी प्रयत्न केलेला आहे की जेवढंही आपण हे सगळं करू शकतो तेवढं करावं, कारण कधी बंधनं लागली नाहीत. हां, त्याच्यात अनेक लोक अप्रोच होतात, अनेक लोक सेल्फीज काढतात, भेटतात, फाईल सरकवतात, ते ठीक आहे. जर मला काहीच प्रॉब्लेम नाही, कारण कसं आहे की आपण जर कोणाची मदत करू शकत असू की कोणाला खुश करू शकतो त्या एका फोटोमुळे, तर का नाही, तर मला ते खूप आवडतं. नाही, पण मी आता एक्झॅक्टली आता प्रेम एकच साधी गोष्ट आहे. हा, तुम्ही तिथे आलात नाही, आता त्याच्यात एकच आहे ऑफकोर्स. म्हणजे दोन ह्यांनी विचार करायला लागतं की तुम्ही कोणाबरोबर जर गेलात तर अर्थात तसं काही स्पेशल कोणाबरोबर गेलात तर आजूबाजूचे लोक बघणार. आता मला जरी प्रॉब्लेम नसला तरी त्या व्यक्तीला किती प्रॉब्लेम होऊ शकतो, किंवा फोकस तिला चालणार की नाही चालणार, हा एक वेगळा विषय झालाच ना. नाही, म्हणजे तो तर वेगळाच भाग. म्हणजे लोक कसं आपल्याकडे बघतात, आणि म्हणजे ते आपल्याला पॅपराझीज आणि किंवा काय लोक न्यूजवाले सगळे त्रास देणार, सगळेजण त्याच्यावर प्रश्न विचारणार, हा एक वेगळा प्रश्न झाला. बरोबर. पण असं कधी कनेक्शन झालंय आणि पण ते काही नंतर ते फसलंय किंवा असं? बघा, हाच प्रश्न तुम्ही पॉलिटिकल असता तर तुम्ही आमचं आणि भाजपचं विचारलं असतं आणि नंतर काँग्रेस बरोबर विचारलं असतं की एकदा थोडं प्रेमात पडलो पण मग काही वर्कआउट नाही झालं, मग ब्रेकअप झाला, दिल तुट गया. हां, थोडं आणखीन हे करूयात की आता फॉरेन ट्रिप्स, म्हणजे इन्क्लुडिंग से एखाद्या बॉलिवूड सेलिब्रिटीचं मुलगा मुलगी कोणीतरी असेल, ते गेले फॉरेनला, आणि तर त्यांना तिकडे गेल्यावर तेवढा त्रास नाही होणार आहे, कारण काय ते स्क्रुटिनी खाली नाही येणार आहे की आपण परदेशात कोणाला तरी भेटलो, आपण फिरायलाच गेलो, तिथे कपडे बदलले आणि म्हणजे अशा गायब झालो, वी मर्ज इन टू द क्राऊड. तू उद्या गेलास परदेशी तर त्याच्यावर एक लेख येणार आहे, हे तुलाही माहिती आहे की फॉरेन ट्रिप्स चालू असतात वगैरे वगैरे वगैरे. तर मग ते फ्रीडम जे आहे, बघा, आय टेल यू समथिंग, परत आय बी व्हेरी ऑनेस्ट, म्हणजे आता गेले 7-8 वर्ष तर जेव्हा जेव्हा मी फिरतो तेव्हा बाहेर पण लोक भेटतात, फोटोज करतात, सेल्फीज घेतात, येऊन भेटतात. आता तर काही काही वेळा असे येऊन भेटतात की थँक्यू, आणि विचारलं थँक्यू का, तर नाही, कोविडच्या वेळी तुमच्या वडिलांच्यामुळे आम्ही वाचलो. पण जेव्हा कोणीतरी ओळखतं तुम्हाला, किंवा बाहेर परदेशी ओळखतं, किंवा कुठच्याही दुसऱ्या राज्यात ओळखतं, तर मला आनंद होतो. मला कधी असं वाटत नाही की अरे जरा आपण लपून गेलं पाहिजे, किंवा आपलं कॅप घातली पाहिजे किंवा मास्क घातलं पाहिजे. मला खूप आवडतं जेव्हा लोक येऊन भेटतात, बिकॉज सी फायनली व्हॉट डू यू वर्क फॉर. पण मला विचारायचं की तू आहेस एक इंट्रोवर्ट पर्सन, बरोबर, पण तू अशा फील्डमध्ये जिकडे तुला आउटवर्ड राहावं लागतं, तुला लोकांपर्यंत गोष्टी कराव्या लागतात, मग हे जी मधली जी तुझ्या सेल्फमधला जो डाऊट असतो ना की काय करू की नको करू, तर ते हे कधी तुझं क्रॅक झालं? म्हणजे तू आधी शाळेमध्ये असताना शाय होतास, मी असं ऐकलेलं खूप स्टेजवर जायला घाबरायचो. मग असंही झालेलं आहे की
अनेकदा मला प्रिन्सिपलनी बोलवून ओरडले पण आहेत की अरे तुला माहिती आहे का तू स्कूल कॅप्टन आहेस, तुला भाषण देणं गरजेचं आहे, तुझी फॅमिली माहिती आहे का, तुझं स्टेज हे घर. आणि बोललो मला स्कूल कॅप्टन वगैरे बनायचं नाही आहे, मी समोर उभा राहून असेंब्लीत उभा राहीन. पण त्यानंतर हळूहळू म्हणजे अजूनही मी समजत नाही स्वतःला वक्ता वगैरे, अजूनही मी एवढंच करतो की जाऊन स्टेजवर लोकांशी जे काही गप्पा मारायच्या आहेत, बोलायचं आहे, माझ्या मनात जे आहे ते सांगायचं आहे ते बोलतो. आणि तुम्ही जर बघितलं असेल तर मी प्रश्नोत्तर प्रयत्न करतो, कारण प्रश्नोत्तराचा प्रयत्न एवढ्यासाठीच असतो कारण लोकांकडून पण तेवढा फीडबॅक येतो. मी जे बोलतो ते त्यांना पटतंय ना, त्यांचं जे काय मी जे बोलतो त्यांच्या पण मनात आहे ना, ते मी करण्याचा प्रयत्न करतो, एक रिफ्लेक्शन निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे मी काय विचारतो ना तुला, कारण युजली जर आपण एक इमेज म्हणतो की पॉलिटिशियन कसा असला पाहिजे, तर तो असा आला पाहिजे, त्याने भाषणं मोठमोठी दिली पाहिजे, त्याने ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. पण तुला जेव्हा बघतो तुझा पूर्ण अप्रोचच पॉलिटिक्सला बघण्याचा वेगळा आहे, तर तो डेव्हलप कसा झाला? मला वाटतं मी तेवढा डेव्हलप करण्याचा प्रयत्न केलाच नाही, मी जसं आहे तसं राहण्याचा प्रयत्न केला. मला माहिती की मला जे मी करतोय ते आवडतं, की जे स्टेजवर असतं मला एवढं आवडतं ते पूर्ण वातावरण जे असतं, कारण लोकच तुम्हाला एंड ऑफ द डे कम्फर्टेबल करतात. सो पण म्हणजे एका पॉइंटलाही आवडायला लागलं ना, म्हणजे जसं शाळेमध्ये आवडायचं नाही भाषण म्हणजे मला तेव्हा थोडी स्टेजची भीती वाटायची आणि मला वाटतं हे सगळ्यांबरोबर असतं. बट साधारणपणे जेव्हा मी फिरायला लागलो आणि मला कळायला लागलं लोक पण आपल्याला सपोर्ट करतात किंवा कम्फर्टेबल करतात, तेव्हा इट बिकम्स अ पार्ट ऑफ द एक्सेप्ट करायला लागले तेव्हा तुला ते जमायला लागलं. हां म्हणजे ते एक गोष्ट आहेच खूप मोठी. कर्ली टेल्स बरोबर वाटतं इथेच इंटरव्ह्यू झालेला आणि त्याच्यानंतर मला माहीत नाही बिकॉज ऑफ द इंटरव्ह्यू की काय, पण साधारणपणे पुढच्याच आठवड्यात मी आलो आणि गच्च भरलं होतं. तर सर सगळं पॅक आहे, तुम्हाला बाहेर 15 मिनटं थांबायला लागेल. बरं यार मला ब्रँड अँबॅसेडर माझ्यामुळे तर एवढं भरलं मला तर मला लाफ. एक प्रश्न की तुझं वैयक्तिक व्हॅलेंटाईन्स डे बद्दल मत काय? टू बी ऑनेस्ट आता आंदोलन जे होतं ते मला वाटतं 15 वर्ष होत नाही आहे, पण मुळात हाच प्रश्न आहे की ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आत्ता माझं मत जर तुम्ही विचाराल तर ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं सगळे कोण साजरे करतात कोण नाही करत, मला वाटत नाही तर तेवढं जोमाने काही होतं. पण जेन्युनली आत्ता सोशल मीडियाच्या काळामध्ये नुसतं व्हॅलेंटाईन्स डे नाही, कोणाचा वाढदिवस असेल किंवा काही असेल, एक आपण पाहतोय की ट्रेंड आलाय, मध्ये ट्रेंड येऊन गेला की सगळे ते पोस्ट करायचे, आता ते पण निघत चाललेलं आहे. मला वाटतं आपण ओव्हरऑल सगळ्या गोष्टी किती सिरियसली घेतोय किती नाही घेतोय हा पण एक विचार आहे. कारण जसं तुमचा बर्थडे असेल मी तुम्हाला फोन करून विश करू शकतो, तरीही मी तुम्हाला एक फोटो सेल्फी टॅग करणार. हा मित्र असेल तर 100%, पण सेलिब्रिटी असेल तर मी करणं गरजेचं आहे का, तर हे आहे मला वाटतं चालू असतं. पण आंदोलन झालं बंद मला वाटतं 15 वर्षापूर्वी जेव्हा अमय डेट करत होतो. तुला पटले मित्र माझा नाही. तर मला एक महत्त्वाचा आणखीन एक प्रश्न होता की ज्याने कदाचित आपल्याला प्रिव्हिलेजचा इम्पॉर्टन्स समजेल की असं कधी पहिल्यांदा झालं की कुठल्या तरी गोष्टीचा हट्ट केला आणि तो पुरवला गेला नाही? अशा अनेक गोष्टी आहेत आणि अशा गोष्टी पण आहेत जसं आता मी सांगितलं ना की मी 6 वर्ष सगळ्यात घरी लहान असल्यामुळे पहिली काही वर्ष तर ऑफकोर्स लाड असायचे, पण ऑफकोर्स असं होत राहतं. आणि खूप वेळा आई वडील पण तुम्हाला कंट्रोल करण्यासाठी किंवा जमिनीवर ठेवण्यासाठी हंबल ठेवण्यासाठी काही काही गोष्टीच रोखतात. त्यावेळी आपल्याला वाटतं अरे माझा हट्ट पूर्ण नाही झाला, पण नंतर हाइंडसाईटमध्ये पण अशी कुठली गोष्ट असेल आम्हाला जाणून घ्यायची इच्छा की आदित्य ठाकरेला कुठली गोष्ट नाही सांगितली? जेव्हा वाढते वयात असता तेव्हा कुठचीही गोष्ट किती एखाद्याला हो बोलायचं आणि नाही बोलायचं. जसं आता माझं एक लहानपणीची सवय अशी होती की ज्या शहरात जाईन छोटंसं एक सुविनर घ्यायचं आणि पुस्तकांचं वेळ होतं खूप वेळा. म्हणजे तुम्ही जर घरी पण बघाल तर सगळीकडे रूममध्ये अजूनही पसारा पुस्तकांचा असतो. आता काय झालंय ॲमेझॉनमुळे घरी न सांगता पुस्तकं मागवू शकतो. लहान असताना किती पुस्तकं घ्यायची ह्याच्यावर पण होतं, म्हणजे 2 पेक्षा जास्ती नाही. आधी ते पहिले 2 वाचून पूर्ण कर मगच तिसरं तुला मिळेल. किंवा त्यावेळी आपल्याला आठवतं नॅट जिओ आणि दुसरं एक्स्ट्रीम म्हणजे WWE मॅगझिन जायची, तर ते नाही घ्यायचं किंवा घ्यायचं किंवा हे जर घेतलं तर मग हे घेऊ नको. ते जो एक बॅलन्स असतो ना तो खूप गरजेचा असतो. WWEचं नको शक्यतो, कारण ते मग घरात चालू, कारण धाकटा भाऊ आहे, मारामाऱ्या व्हायच्या एका ठराविक वयापर्यंत. नंतर त्याची उंची माझ्यापेक्षा वाढली आणि मग इन सेल्फ इंटरेस्ट मी सोडून दिलं. हे खूप महत्त्वाचं आहे. माझी उंची नाही वाढली माझ्या भावाच्याहून, त्यामुळे मी मार खात आलेलो आहे.
थँक्यू. पण ते नाही म्हणजे मला वाटतं आमच्याबरोबर क्रिकेट वगैरे त्यावेळी खेळलेलं आहे, तर त्याला माहिती आहे की एका ठराविक वयानंतर त्याची जेव्हा उंची वाढली तेव्हा तेजस मला असं उचलून फोल्ड करू शकतो आणि फेकूही शकतो. तर मग थोडं लांब राहणं पसंत केलं. आणि प्लस तो आता ज्या क्षेत्रात काम करतो जाती प्रजाती शोधण्याच्या, म्हणजे आमच्या राजकारणातल्या नाही, त्याच्या जंगलातल्या, त्याच्या शोधात साप असेल की विंचू असेल म्हणून पंगा न घेतलेला बरा. एवढं खिशातनं एखादा निघाला काही निघू शकतो. विंचू अंगावर टाकला. पण त्याला कसं पॉलिटिक्स मध्ये इंटरेस्ट नाही, तुला कसं आला रे? नाही मग त्याचं कसं एक सांगतो की त्याला इंटरेस्ट म्हणजे त्याची जाण खूप आहे, त्याचं वाचन आहे, ऑब्झर्वेशन आहे अबाउट पॉलिटिक्स. आणि जसं मगाशी आपण बोललो ना की खूप वेळा आमच्याकडे न्यूज येत असताना फिल्टर होऊन येते, कारण तो मी विचारणारच आहे, फिल्टर होऊन येते की आता साहेबांना काय सांगायचं ना, सीट आपली लागतच आहे किंवा हा उमेदवार जिंकतच आहे. पण तेजसचे जे त्याचे आता एवढं फिरून, म्हणजे तो खूप वेळा वेस्टर्न घाट्स असेल, ईस्टर्न घाट्स तर वेगळ्या राज्यांमध्ये ऑफकोर्स, पण आपल्याकडे वेगळे वेगळे जे जॉग्रफीज आहेत तिथे फिरून त्याचे जे गावातले त्याचे कॉन्टॅक्ट्स आहेत ना, त्याच्याकडून खरी बातमी येते. आणि हेअर पेरलाय नाही मला त्याच्या एका, कारण आपण आत्ता प्राणीप्रेमाबद्दल बोललो आणि तुमच्या फॅमिलीमध्येच आहे ते, म्हणजे तुमच्या सर्व, मी बाळासाहेबांबद्दल ऐकलं आहे, राजसाहेबांबद्दल, उद्धव साहेबांबद्दल, तुझ्याबद्दल ऐकलं आहे की प्राण्यांबद्दल प्रेम आहे आणि त्याच्यावरनं तुला ट्रोलही झालेलं आहे. तर एक आमच्या मित्रांनी एक ॲक्च्युली गेम ऑफ थ्रोन्समधला कोट काढला होता, तो मी वाचतो की नेव्हर फॉरगेट हू यू आर, द रेस्ट ऑफ द वर्ल्ड विल नॉट, वेअर इट लाईक अन आर्मर अँड इट कॅन नेव्हर बी यूज टू हर्ट यू. तर मला असं एक विचारायचं की ज्या गोष्टीवरनं तुला सगळ्यात जास्त ट्रोल केलं जातं, तुलाही माहिती आहे? येस. तर मग आम्ही अशी कुठली ज्या बेदरकारपणे बाळासाहेब त्यांच्याबद्दल काही बोललेलं, ही यूज टू वेअर इट लाईक आर्मर, तसं करताना बघितलं नाहीये? नाही, मी केलंय, 2-3 वेळा केलंय. एक पहिल्यांदा केलंय जेव्हा शिवसेनेचं अधिवेशन होतं आणि त्याच्यात मी हेच सांगितलं की एकतर मी जे पेंग्विन्स आणले त्याचा मला अभिमान आहे, कारण प्रत्येक दिवशी साधारण पहिल्या 2-3 वर्षात आणि अजूनही आपण पहा, वीकडेजला हजारो लोक जातात पेंग्विन्स बघायला. उत्पन्न मला वाटतं 100 रुपयाचं तिकीट पूर्ण त्या झूसाठी आहे, पण उत्पन्न कोटीमध्ये गेलं. ते झू जे डेफिसिटमध्ये होतं किंवा लॉसमध्ये होतं ते त्या पेंग्विन्समुळे प्रॉफिटमध्ये आलं, ब्रीडिंग झालं. आता ते पेंग्विन्स लखनौ झू मागते, गुजरातमधलं एक झू मागते, योगायोगाने दोघेही भाजपची राज्यात. तिसरं म्हणजे पेंग्विन जे मला ॲक्च्युली बोललं जातं, एक राजकीय नेते आहेत, मला माहित नाही तुम्ही त्यांचं ए पॉलिटिकल कराल की नाही, पण ते कपडे पण ते त्याच कलर स्कीमचे घालतात आणि चालतात पण असे. तर तुम्हाला व्यंगचित्र कळलं असेल तर तुम्हाला कळेल ते, आणि ते तिकडे सगळ्यांना कळलं. आणि दुसरी गोष्ट मी सांगितलं, चला मी पेंग्विन्स जे आणलेत ते लोकांसमोर आहेत, तुम्ही चित्ता आणले त्याचं काय झालं हे आम्हाला सांगा. आणि महत्त्वाची गोष्ट हीच आहे की जे आपलं मुंबईत आकर्षण झालं, आता तुम्ही झूमध्ये जाऊन बघा, वाघ चांगले आलेले आहेत, क्रोकोडाईल पॉइंट चांगले झाले, एव्हियरी आहे. सो मी हेच सांगतो नेहमी की पेंग्विन्सबद्दल मला अभिमान आहेच, आणि ॲक्च्युली मला तिथे जाऊन पण एकदा शूट करायचं आहे. आपण ए पॉलिटिकल तिथे पण करूया, कारण एवढे गमतीशीर आहेत ते आणि एवढे हुशार असतात हे पेंग्विन्स. आपण तिकडे एक फोटोही घेऊ शकतो. हां, म्हणजे आम्ही जेव्हा बाळासाहेबांचं फोटो बायोग्राफी बघितली होती, त्यात त्यांच्या हातात सिगार आहे, आणि हे पण एक्झॅक्टली. आता तुम्हाला सांगतो, दुसरी टीका काही भाजपचे नेते जे फ्रस्ट्रेटेड ते करत असतात की आदित्य म्हणजे ड्रिंक्स घेत असतो आणि पब पेंग्विन आणि काय पार्टी वगैरे असं काय काय ते म्हणतात. मी त्यांना हां, आणि आता आम्हाला माहिती आहे मी किती बोरिंग आहे. म्हणजे माझे मित्र 9 नंतर मला सोडून जातात की अरे हा पुस्तक वाचणार की काहीतरी असं करणार. पण मी हेच सांगितलं एका इंटरव्ह्यूमध्ये, जर मी वाईन किंवा कुठचंही ड्रिंक घेत असतो ना, तर मी माझ्या आजोबांसारखं कॅमेऱ्यासमोर घेतलं असतं. मला लपवण्याची गरज नाही आहे, कारण अर्धे लोक जे माझ्यावर टीका करतात ते हिपोक्रिटिकली स्वतः घेतात. दुसरं म्हणजे जर मी घेत असतो तर मी घेत असतो. एक जे ओव्हरऑल तुझ्या इमेजमध्ये ना, एक थोडंसं म्हणजे दिस इज नॉट अ क्रिटिसिझम निदर अ प्रेज, हां, पण एक रायचियस पण आहे, म्हणजे एक आपण गुड बॉय इमेज म्हणतो ती आहे. तर ती कालांतराने तयार झाली का ते यंत्र तसं आहे? म्हणजे उदाहरणार्थ आमच्या घरात सगळेच इंजिनियर होते, मी ठरवलं मला तर ते करायचंच नाही आहे इतकं साधं. तर त्यातनं ते आलं आहे की ह्या सगळ्यापासून वेगळं काहीतरी एक इमेज स्वतःची तयार करण्यातनं का हे इनहेरंट आहे?
मला वाटतं न विचार करता होत गेलं ते. आणि आत्ताच्या सरकारला तरी वाटत नाही मी गुड बॉय आहे, कारण मी त्यांना रोज हैराण करत असतो. बट गाडीत बसल्यानंतर खूप आत्ता माहित नाही मला, पण आधी काही राजकीय लोकांना वाटायचं की सीट बेल्ट न लावणं म्हणजे एक मी बॉस आहे. करेक्ट. हाच रायचियसनेस म्हणतोय मी. म्हणजे किंवा सिग्नल तोडणं म्हणजे मला एक वेगळं मी VIP आहे. मी प्रयत्न करतो रात्री 12 वाजता 1 वाजता जरी असेल, लाल दिवा दिसला तिथे थांबायचं, कारण उद्या चुकून काही घडू नाही असं, पण घडलं, काही ऍक्सिडेंट झाला, काय झालं, तुम्ही तुमचा कायदा पाळलेला आहे. करेक्ट. आता मागे बसलं तरी सीट बेल्ट मी घालतो, आणि तो स्वतःसाठी. खूपच म्हणजे मला आय रिअली अप्रिशिएट. मी म्हणतो की हे, पण मी म्हणतो की हे आपल्या पॉलिटिकल इमेजच्या एका भीतीने तयार झालं का ते आहे इनहेरंट? हे आई वडिलांकडून आलं. म्हणजे जसं आता जेव्हा गाडी शिकत होतो तेव्हा माझ्या वडिलांनी सांगितलेलं की आदित्य तू 1 महिन्याने 3 महिने भले गाडी शिक, ते झाल्यानंतर तू टेस्ट जोपर्यंत देत नाहीस तोपर्यंत तू गाडी दुसरी चालवायची नाही. म्हणजे तुला ते लायसन्ससाठी टेस्ट क्लिअर करणं गरजेचं आहे. आता तसं पाहायला गेलं तर मी माझ्या ट्रेनर बरोबर गाडी ती टेस्टसाठी चालवूनच गेलेलो, आणि ते RTO वाले मला बोललेले साहेब तुम्ही चालवूनच आलात गाडी, झालं ना हायवेवरनं चालवून आलं. म्हणजे टेस्ट मला घरी जाऊन बाबांना सांगायचं की टेस्ट दिली आहे मी. बरं. सो ह्या काही गोष्टी असतात त्या मला वाटतं पाळणं गरजेचं आहे. तुम्ही कधी तुला शिवाय देता पण ऐकलं नाहीये. ओके, तर असं काही लहानपणी झालेलं की तू एकदा शिवी दिली आणि तुला आईने पनिशमेंट दिली, असं काय झालं? पनिशमेंट असं नाही, पण मला बेसिकली आईने त्यावेळी सांगितलं. मी खूप लहान होतो, ज्युनियर KG मध्ये होतो, आणि ऑफकोर्स जेव्हा अवतीभोवती एक वेगळं चार्ज ॲटमॉस्फिअर असतं, आणि मला वाटतं मुंबईत आपली भाषा तशी असते, तर 1-2 शब्द तुम्ही पिकअप करता त्या एजमध्ये. आणि तेव्हा केले तर तेव्हा मला आईनी थोडं स्ट्रिक्टली सांगितलेलं की आदित्य बाकी काही चालेल पण शिवी नाही द्यायची, हे शब्द आले नाही पाहिजेत. आणि तेव्हापासून मी देऊ शकलो नाही. म्हणजे मला मित्र चिडवतात की आदित्य ज्या दिवशी तू शिवी देशील ना कोणालाही, त्या माणसाने स्वतःला एवढं प्रिव्हिलेज समजलं पाहिजे की तू शिवी दिलीस फायनली. त्या रागाच्या अंताच्या पुढे गेलाय तो. नाही, मला आम्ही तर टी-शर्टच छापलेत ब्रोचाचे, तर त्याच्यामुळे आम्ही आमच्या चॅनलवर तर एक शिवीचा टी-शर्ट हायेस्ट सेलिंग आहे. नाही, त्यावरच मला पुढे विचारायचं होतं की तू आता म्हणतो की शिव्या देणं आणि या सगळ्या गोष्टी आहेत, ह्यात कुठेतरी अग्रेशन आणि व्हायलन्स येतो, आणि तुझ्या बिहेवियरमधनं व्हायलन्स हा दिसतच नाही. मुळात व्हायलन्स बद्दल मत काय? बघा, एक आहे तुम्हाला सांगतो, गरज नाही आहे जसं ॲग्रेशन किंवा व्हायलन्स, किंवा आता खूप वेळा जसं राजकीय याच्यात आम्ही असतो, तर मला खूप वेळा लोक सांगतात आदित्य तू 2022 नंतर जे अग्रेशन आलं तुझ्या भाषणामध्ये ते 19 ते 22 मध्ये नव्हतं, जे साधारणपणे तू सत्तेत होता तेव्हा. मी आणि हेच सांगतो की अरे प्रत्येक वेळी तलवार हातात आहे म्हणून ती अशी फिरवत नेणं गरजेचं नाही आहे, ती मेहनतच असायला पाहिजे. जे तुमचं शस्त्र असतं, मग ते अग्रेशन असेल, म्हणजे साधारणपणे भाषणातलं असेल किंवा आंदोलनातलं असेल, इट इज नीडेड वेन इट इज नीडेड इव्हेंच्युअली. माझं संस्कृत एवढं चांगलं नाही, पण हे तुमचं एक सेनेचंच घोषवाक्य होतं एकेकाळी, पण अहिंसा परमो धर्म, धर्म हिंसा तथैवच, म्हणजे अहिंसा हा तुमचा हे असला पाहिजे, पण जेव्हा धर्मावर संकट येतं तेव्हा हिंसेचा वापर हा अलाउड आहे. बघा, त्यावेळी अजून एक म्हणणं होतं, जर तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवा. कारण संकट जर केवढं मोठं असतं, फायनली अगेन सिच्युएशन टू सिच्युएशन. आणि मी हेच सांगतोय, परत प्रत्येक वेळी तुम्ही स्टार्टच यॉर्करनी किंवा बाउन्सरनी करायला गेलात तर गरज नाही आहे. तुम्हाला फायनली तुम्ही कोणासाठी लढताय? तुम्ही लोकांसाठी लढत असाल, अन्यायाच्या विरुद्ध लढत असाल. जेव्हा नोकऱ्या नव्हत्या आपल्या लोकांच्या हातात, इथे अर्ध्या नोकऱ्या बाहेरच्या राज्यात जात, तर तेव्हा ती गरज होती, हिंसेची गरज होती, हिंसा किंवा ते मला वाटतं रिॲक्शन होती ती. करेक्ट. पण फायनली प्रत्येक वेळी हे गरज नाही ना. आणि तुम्ही जर प्रत्येक डेकेडमध्ये बघाल तर जे विषय घेत गेलेलो आहे, काही आता ताकद एवढी वाढलेली आहे की तुम्हाला नुसतं एक मोर्चाकडून पण काम होऊ शकतं, काही वेळा भाषण करून काम होऊ शकतं. मग आदित्य स्वतः अहिंसावादी आहे? सगळे असतो आपण. नाही, असं हिंसा कोणाला आवडतं? हिंसा आवडत नाही, पण केवढा कंट्रोल आहे? बघा, कोणी जर अंगावर तलवार घेऊन आलं तर ढाल आणि तलवार आहे, पण उगीच कोणावर जाऊन ऑफेन्सिव्ह नाही, पण डिफेन्स हा. तुम्हाला सांगतो एक उदाहरण, माझे वडील मला नेहमी देत असतात. जेव्हा तुम्ही मूर्ती बनवत असता तेव्हा तुम्हाला हॅमर आणि चिझलची गरज असते. मूर्ती बनल्यानंतर तुम्हाला त्या मूर्तीचं पूजन करणं गरजेचं असतं. तेव्हा जर तुम्ही हॅमर अँड चिझल वापरलं तर ती मूर्ती फुटणार.
भाडीपा कॅन डू दिस, पुट टुगेदर अ शो, Right. सगळे ते सिम्फनी ऑर्केस्ट्रा सारखे Right. बोटाय Yeah. वगैरे घालून हो. आणि त्याच्यात मराठी गाणी पण फुल इन्स्ट्रुमेंट आम्ही लाईव्ह actually करायला. आम्ही ज्या दिवशी पहिल्यांदा NMSCC ला शो बघितला तेव्हा आम्ही ठरवलं की इकडे मराठी एक शो झालाच पाहिजे, काही झालं तरी म्हणजे. आणि यू कॅन नेम इट बोलावल्याशिवाय येऊ नये. बोलावल्याशिवाय येऊ नये, इज अ ग्रेट. तुमच्या घरी लहानपणापासून म्हणजे मी ते परत फोटोबायोग्राफी बघितली, तू ज्या लोकांच्या अंगाखांद्यावर खेळलायस किंवा ज्यांना बघितलंयस हे लहानपणापासून आहे, हे त्रास नाही होत की आपल्याला कुठलीच गोष्ट ऑस्ट्रक नाही करत? कळतं ना डेफिनेटली. म्हणजे एक असतं कम्पॅरिझनमध्ये, जेव्हा ऑफकोर्स घरी येऊन ते आजाला भेटायचे किंवा माझ्या आजोबा ज्यांना आम्ही आजा बोलायचो, त्या कम्पॅरिझनमध्ये तेच लोक खूप वेळा आजाबद्दल ऑस्ट्रक असायचे आणि दॅट इज अ डिफरंट फिलिंग ऑल टुगेदर. तर ते एक होतच. आणि देन यू आर वंडरिंग की अरे हा लाईक हे काय आहे. आणि ऑन दी आउटसाइड वेन यू मीट देम यू आर लुकिंग अप टू देम, देर आर सो मेनी पीपल आणि यू फॉलो देम पर्सनली ऑर यु नो इन पब्लिक लाईफ, किंवा तुम्हाला त्यांच्या काही गोष्टी आवडतात तर ते असतं आणि यू लाईक थिंग्स, ते ऑस्ट्रकपणा असतो. आणि आय थिंक इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू बी ऑस्ट्रक. तर पण मग असं पहिल्यांदा कधी झालं आउटसाईड मातोश्री किंवा कुठेही की जिकडे ह्या माणसाला ह्या व्यक्तीला भेटलं किंवा ह्या गोष्टींनी मी प्रभावित झालोय, म्हणजे मोठा प्रभाव? पहिल्यांदा असेल मायकेल जॅक्सन जेव्हा घरी आला होता तेव्हा आय थिंक 96 मध्ये त्याची हिस्ट्री टूर होती आणि पहिल्यांदा घरी आलं तेव्हा अपार्ट फ्रॉम आजा एवढी गर्दी एवढी क्रेज पहिल्यांदा बघितली होती. म्हणजे पूर्ण एक तर कलानगरमध्ये रेड कार्पेट टाकलं होतं, तर पहिल्यांदा मी बघितलं की आजा व्यतिरिक्त दुसऱ्या कोणासाठी तरी एवढी क्रेज, एवढे म्हणजे मॅडनेस. गाडी आत आल्यानंतर आरडाओरडा सुरू झाला, सगळे बॅरिकेड्स तोडले, लोक एकामेकांवर उड्या मारतात आणि मी बघतोय, मी 6 वर्षाचा 5.5 वर्षाचा असेल, कोण नक्की येतंय घरी की एवढं क्रेज आहे. आणि वेन ही स्टेप्ड इन तेव्हा एक मोठा फोटो होता आमचं टेलिफोन ऑपरेटरच्या मागे, जिथे आजाचं भाषण देतानाचा फोटो आणि ती गर्दी आहे. आणि मायकेल जॅक्सनने आजाला विचारलं, ओ यू टू, म्हणजे तुम्ही एवढे क्राऊड पुल करता. सो ते होतं. पण तेव्हाही मला माहीत नव्हतं मायकेल जॅक्सन कोण आहे. मांडीत बसलो, फोटो झाले वगैरे आणि माझे बाकीचे भावंड सगळे त्याच्यावर फोटो बिटो काढत होते, ऑटोग्राफ. मला काहीच माहीत नाही हा माणूस कोण आहे. दुसऱ्या दिवशी त्याची कॉन्सर्ट बघितली आणि देन आय वॉज ऑफकोर्स ऑस्ट्रक. थर्ड डे ही केम होम, सकाळी एकदम पहाटे फोटो बिटो काढले, सगळे जे स्टाफ होता, पोलीस विलीस सगळ्यांबरोबर फोटो काढले आणि लेफ्ट फॉर हिज नेक्स्ट थिंग. त्यानंतर मी ऑफकोर्स ऑस्ट्रक झालो. कुठला सिनेमा ज्याचा सगळ्यात जास्त प्रभाव झाला आयुष्यात? रिलेटेबल आहे? कठीण आहे सांगणं, कारण एक स्वदेश ऑफकोर्स मला खूप पर्सनली आवडतो, जेन्युनली आवडतो. म्हणजे त्या थीम्स कदाचित आता अजून रेलिव्हंट होत चाललेत. काही जे जातीबद्दल त्यांचं जे रिफ्लेक्शन होतं वगैरे, म्हणजे ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम आपण त्याच्यावर जास्ती अजून व्यक्त होत चाललेलो आहे, बोलत चाललेलो आहे. म्हणजे माझ्या घरातलं नेहमी वातावरण असं होतं की शाळेत असताना तरी आणि अजूनही तुमच्या आडनावरनं तुमची जात कुठची आहे हे कधीच मी ओळखू शकत नाही. कारण घरी असंच शिकलो तर जातपात धर्म न बघता तुम्हाला काम करायचं किंवा तुम्हाला कोणाशी वागायचं, जसं नीट वागायचं तसं. तर ते एक आहे. परत ग्रामीण भागात जेव्हा तुम्ही फिरता ते प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स, आता स्वदेश मला वाटतं 20 वर्ष होतील त्या पिक्चरला. पाण्याचा अजून तोच प्रश्न आहे, विजेचा आहे, पाण्याचा आहे, रस्त्याचा आहे. काही आदिवासी पाडे असे आहेत अजूनही. म्हणजे मी 2022ला मंत्री असताना साधारण मार्च-एप्रिल दुष्काळ सुरू झालेला, अशा काही गावांमध्ये गेलो की मी चाललो होतो पाणी तिथे मोटरनी द्यायला किंवा हे करायला, म्हणून तिकडच्या स्थानिक पूर्ण यंत्रणेनी कच्चा रस्ता बनवला होता. आणि तिथे तुम्ही विचार करायला लागता, तुम्ही स्पीचलेस होता की अरे अजून किती काम बाकी आहे. तर ह्या काही गोष्टी मूलभूत आहेत आणि ते त्यावेळी, म्हणजे काही गाणी त्यावेळी लिहिली त्यांनी, ते आत्ता असेल तर ते एक आहे. दुसरं म्हणजे दुसरं पिक्चर मला वाटतं साधारण त्याच वेळी आलेला 2003-04च्या आसपास, मी तेव्हा शाळेतच होतो, द डे आफ्टर टुमॉरो. जे द डे आफ्टर टुमॉरो म्हणजे परवा आपल्याला होईल असं वाटत होतं, 50-100 वर्षानंतर होईल, ते काल आणि आज होतंय. जे क्लायमेट चेंज, वातावरणीय बदल. आणि तुम्हाला सांगतो, मला एवढा का हा प्रश्न मोठा वाटतो, तुम्ही महाराष्ट्रातल्या गेल्या 10 वर्षातल्या बातम्या बघा, ग्रामीण भागातल्या खास करून. कारण शहरी भागात आपल्याला भाज्या भाजीवाल्याकडून किंवा सुपर मार्केटकडून तिथून मिळतात असं वाटतं. पण जेव्हा तुम्ही ग्रामीण भागात फिरायला लागता, जेव्हा तुम्ही सरकारमध्ये बसता किंवा विरोधी पक्षात असता, साधारणपणे 2012 ते 17 पर्यंत जिथे जिथे दुष्काळ होता
17, 18, 19 तिथे अवकाळी पाऊस पडलाय, पूर आलेले आहेत. 20-21 गारपीट झाली असेल कोविडच्या काळात. तेव्हा 2020 साली सरकारमध्ये होतो म्हणून सांगतो की 14,500 कोटीची आपल्याला नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मदत म्हणून आपल्याला द्यायला लागली, कॉम्पन्सेशन, आणि ते देणं गरजेचं आहे. हे आपल्याला वाटतं ठीक आहे, हे वातावरणीय बदल आहे. मी कालची बातमी तुम्हाला सांगतो. काल कोणीतरी ट्विट केलेलं, एका पत्रकाराने ट्विट केलं की तिच्या मुलाच्या शाळेत मुंबईत पहिल्यांदा उष्णतेची हीटवेव्ह म्हणून सुट्टी जाहीर केली, आणि ही सुट्टी साधारणपणे समर वेकेशन्सच्या 1-1.5 आठवड्या आधी जाहीर केली. हे पिक्चर्समध्ये आपण बघितले, द डे आफ्टर टुमॉरोमध्ये बघितले, इतर राज्यांमध्ये होताना कळलेलं आपल्याला. पण जेव्हा आपलं फूड सिस्टम, जेव्हा ॲग्रिकल्चर डिस्टर्ब व्हायला लागतं, तुम्ही हा एक राजकीय विषय झाला की नुकसान भरपाई पोचली आहे नाही पोचली आहे, मदत पोचली आहे नाही पोचली, हे सगळा वेगळा विषय, तो करायलाच पाहिजे, आणि तो राजकीय होऊ शकतो किंवा अराजकीय होऊ शकतो. पण ते नुकसान का होतंय, मूळ त्याचा म्हणजे पर्यावरण बदल आहे, वातावरणीय बदल आहे. आणि जर आपण त्याला ॲड्रेस नाही केलं तर आपण हा विचार करणं गरजेचं आहे की आपण पुढे जाता असताना आपल्या जनतेवर त्याचा काय परिणाम होईल, आपल्या पॉप्युलेशनवर काय होईल. म्हणजे कितीतरी वर्षापूर्वी माल्थसची एक थिअरी होती की लोकांची लोकसंख्या वाढत जाईल आणि त्या प्रमाणात ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन वाढणार नाही, फॅमिन येईल आणि लोकसंख्या पडेल, कारण प्रत्येकाला खायला काही नसेल. पण सायंटिफिक इंटरव्हेन्शन्सनी, GM क्रॉप्सनी असेल, खतामुळे असेल, ते प्रोडक्शन वाढलं, राईट. पण त्याच्यात एक फॅक्टर स्टेबल होता, तो म्हणजे क्लायमेट. आता जो मेन फॅक्टर आहे तो बदलत चालला आहे, आणि ह्याच्यावर आपण अजून विचार नाही करतोय. विचार सोडा, म्हणजे ॲक्ट करण्याची गरज आहे. आणि यू हॅव टू बॅलन्स नेचर अँड डेव्हलपमेंट. इट हॅज टू बी सस्टेनेबल. कारण कसं झालं आहे की आपण आपल्या एज ग्रुपमध्ये ना, आपण पुढच्या 50 वर्षाची विचार करतोय, ह्या 5 वर्षाचा नाही करत, आणि आपल्याला 50 वर्षाचा विचार करायला लागेल. जर तुम्ही मोकळा श्वास, तुम्ही सांगा, जेव्हा आपण कुठेही परदेशी जातो जिथे आपल्याला मोकळी हवा मिळते, तुम्ही पहिलं म्युझियम आणि मॉलला जाता की एअरपोर्टमधून बाहेर आल्यानंतर मोकळा श्वास घेता? भूतानसारखी जागा रे. नाही, गावाकडे गेलो तरी होतं, गावाकडे साधं तसंही होतं ना. आमच्या या आदित्यच्याच गावी गेलो की ते आपण पाण्यात डुंबून बसून राहू, जरा तो चेहरा आपण धुतो, हे सगळं करू शकतो. मग आपण असं म्हणतो की सिद्धार्थाचा बुद्ध तेव्हा झाला जेव्हा तो बाहेर पडला त्याच्या राजवाड्यातून. तर केव्हा आपण पुस्तकं तुझ्यासाठी भयंकर महत्त्वाची आहेत, हे आम्ही सगळं, पण तरीसुद्धा ते पुस्तकं आणि एक जीवन अनुभव, ह्या 2 वेगळ्या गोष्टी. मला वाटतं माझ्या इंस्टाग्राम स्टोरीजवर पण बघत असतो, रात्री 2 वाजता 2:30 वाजता पुस्तक वाचलं की मग त्याचं एक स्टोरी की चांगलं आहे कसं आहे वगैरे मी टाकत असतो, थोडा रिव्ह्यू टाकत असतो. एक इन्फॉर्मल बुक क्लब असं मनात आहे. मला ते अगदी आवर्जून सांगितलं की पुस्तकांचं ऑब्सेशन आहे, पण एक पुस्तकातलं ज्ञान असतं आणि एक जीवनातलं ज्ञान असतं. आता ह्या सगळ्यातनं बाहेर पडून, म्हणजे अर्थात कामासाठी रस्त्यावर जाणं, पॉलिटिक्ससाठी रस्त्यावर जाणं हा एक भाग आहे, पण एक अनुभव घेण्यासाठी पण बाहेर जाणं असतं की मला एक जस्ट अनुभव येऊ देत. जे आत्ता तूच मगाशी मुलाखतीत म्हटलं की आमच्याकडे फिल्टर्ड येतं, तू ज्या पद्धतीने बाहेर पडणार त्या पद्धतीने तुला इन्फॉर्मेशन मिळणार. त्या गावात तू आत्ता म्हटलास तसं रस्ता बांधला माझ्यासाठी, तर त्यामुळे आता हे नशिबाने त्या गावातल्या लोकांनी सांगितलं रस्ता बांधला, नाहीतर काही वेळा तर तुला कळवणार पण नाही की आम्ही आत्ता काल बांधलाय रस्ता. बरोबर. तुला तिकडे गेल्यावर वाटणार की अरे काय छान मस्त रस्ता आहे, तर ते होणार. तर काही कॉन्शियस एफर्ट आहे का की हे मला ना हे सगळे फिल्टर बाजूला ठेवून हे सगळं काढून मला मी प्रयत्न करतो. म्हणजे तुम्हाला एक सांगतो, जसं तर हे नांदगावचा विषय होता, नांदगावचा विषय आल्यानंतर मी पहिली जेव्हा झूम कॉल घेतली, कारण कोविडचा लॉकडाऊन होता, त्याच्यानंतर लगेच तिथे गेलो. आता तेव्हा मंत्री असल्यामुळे एक ऑफकोर्स तंबू बांधला गेला, मंडप बांधला गेला. तिथे मी चाललो होतो म्हणून पेंट जॉब चाललेला ते, आणि पाईप जिथे फुटले होते तिथे सेलोटेप लावली जात होती. तर मी तिथे पण गेलो, त्या सगळ्या अधिकाऱ्यांचा आदरपूर्वक जे काही त्यांचं म्हणणं होतं ते ऐकलं. पण अलॉंग विथ दॅट म्हणलं चला आपण इथे काम करायला नाही, गावकरी जिथे आहेत, स्थानिक काय आहेत ते काय बोलतात ते बघूया. तसंच डोंबिवलीमध्ये जेव्हा ते केमिकल फॅक्टरीचं पाणी येत होतं बाहेर, लाल पाणी यायचं, कधी पिवळं पाणी यायचं, तेव्हा उद्धवजी आणि मी स्वतः तिथे गेलो. ते मुख्यमंत्री झाले होते नुकते, किंवा पंचगंगेचा विषय असेल. तर एक ऑफकोर्स स्वतः रिसर्च करण्याची आणि ही आवड आहेच. म्हणजे एक टीम जेव्हा माझी काम करत असते तेव्हा मी पण तेवढंच खोलीवर जाण्याचा प्रयत्न करतो. कधी असा अनुभव आलाय की जिकडे स्वदेशचाच आपण उल्लेख केला, ते स्वदेशला तो ते पाण्याचं बघतो किंवा त्या घरापर्यंत जातो, तो अनुभव तुझ्यासाठी कुठला असा एक स्पिरिच्युअल अनुभव जिकडे खूप वेळ येतो? म्हणजे खूप वेळा असं असतं की तुम्ही एखाद्या वेळी, जसं आता मी दुष्काळात जेव्हा फिरतो,
अनेक ठिकाणी आपण मदत करायला 4 छावण्या उभारतो, शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतो, पण एखाद्या शेतकरी जेव्हा आत्महत्या करतो तो कशासाठी, काय किंमत असते, आयुष्याची काय किंमत आहे, जीवाची काय किंमत आणि काय कर्ज असतं, आणि त्या अगेन्स्ट त्यांनी जी आत्महत्या केली असते ते कर्जाच्या अगेन्स्ट किंवा जे काही त्याच्या आजूबाजूला जे काही सिच्युएशन झाली असेल, आणि नंतर आपण जेव्हा त्याच्या घरी जातो तेव्हा बघतो त्याची फॅमिली असते, यंग फॅमिली असते, लहान मुलं असतात किंवा बायको असते किंवा आई वडील असतात, त्यांना भेटून जेव्हा तुम्ही बाहेर पडता ना तेव्हा हाच सतत विचार करतो की तुम्ही कशासाठी काम करता, ह्यांना त्याच्यातून बाहेर आणण्यासाठी काम करता. किंवा इव्हन आता मी शहरात खूप वेळा बघतो की तरुण मुलं भेटतात पण जॉब नाही आहे. आणि हेच मी बोललो ना परत की जे ड्रॉज बॅक टू शिक्षण असेल, दर्जेदार शिक्षण असेल किंवा हेल्थ केअर असेल, कोविडच्या काळात पण मी बघितलेलं आहे. तर ह्या काही गोष्टी जेव्हा राजकारणात जर तुम्ही डोळे उघडे ठेवले तर ह्या गोष्टी खूप तुम्हाला हिट करत असतात. आता एक ठिकाण तर असं होतं, मला वाटतं एक असंच आदिवासी पाडा होता, आम्ही गेलेलो तिथे, इगतपुरीच्या जवळ होतं. महिला डोक्यावर मटका ठेवून पाणी घेऊन जायचे आणि अक्षरशः बांबूवर पाय ठेवून ते नदीचं पात्र क्रॉस करायचे. तिथे मी साधारणपणे जे काही CSR मधून करू शकलो, एक छोटा पूल बांधून दिला, सेफ झालं. नंतर तो पूल मला वाटतं चोरीला कोणीतरी घेऊन गेलं की तोडला की राजकीय काही त्याचं झालं, ठीक आहे, ते काही नंतर आरोप प्रत्यारोप झाले, पण ह्या बेसिक इंटरव्हेन्शन्स आहेत. आणि मी हेच बघितलं ना, जसं आता ते मी सांगतो जिथे रस्ता नव्हता, अक्षरशः तिथे ऑफकोर्स आशा वर्कर्स पोचलेल्या, म्हणजे ही यंत्रणा बरोबर पोचते, त्या पण बायका जसं काम करतात तुफान आहे. पण तिथे वयस्कर लोकांना खाली आणण्यासाठी किंवा पेशंट्सना खाली आणण्यासाठी डोले असतात. हे हिट करणार आहे. आणि हे जेव्हा तुम्हाला हिट करतं ना तेव्हा यू फील की तुम्हाला काहीतरी करायचं आहे. आणि दॅट इज द टाईम वेन यू सिट इन द कार अगेन, तुम्ही अक्षरशः स्पीचलेस असता. हेच परत मी क्लायमेटचं पण जेव्हा एखाद्या वेळी रात्री विचार करत असतो की अरे जर शेतकरीवर अशीच आपत्ती येत गेली तर त्यांचा तर एक विषय, आणि आपण तरी आपल्या टेबलवर येऊन काय खाणं येणार आपल्याच्यावर, भाज्याच नसणार काही दिवसांनी. तर ह्या काही गोष्टी तुम्हाला हिट करत असतात सतत. काही काही पेपरमध्ये अशा गोष्टी येतात, काही आता मध्यंतरी तर मी 1-2 भयानक प्रकार बघायला लागलो आहे की जसं कुत्र्यांना ट्रीट करतात, पेट्सना कोणतरी एक बेल्टनी मारत होतं वगैरे, ते तर बिचारे बोलू पण नाही शकत. दॅट मेक्स यू, म्हणजे युअर हार्ट ब्लीड्स फॉर दॅट. पण खूप थँक्यू, कारण तू शेवटला तो माझा जो प्रश्न होता ना तो मगाशा ह्या धर्तीवर होता ॲक्च्युली, परत पॉलिटिक्सकडे न जाता. कारण तू आत्ता म्हटलंस म्हणून मी दिल की बात करण्यासाठी ते इट्स अ साइन ऑफ अ ह्युमन. तर बिईंग अ ह्युमन हे तुझ्यासाठी काय, हा शेवटचा प्रश्न आहे. त्यामुळे व्हॉट डज इट खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे एक मला वाटतं मी फॉर्मर फोटोग्राफर, फॉर्मर पोएट असल्यामुळे थोडी ती आर्टिस्टिक हे आहे. म्हणजे माझं ऑफकोर्स ते इंस्टाग्राम आणि फेसबुकसाठी पोएट्री आणि हे चालायची, पण फॅमिलीमध्ये आर्टिस्टिक हे असल्यामुळे आणि सेकंडली एक शिकवण असल्यामुळे की अरे इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू बी ह्युमन. म्हणजे मला ज्या मिनिटाला मंत्री पण झालो मी, त्याच्या आधी पण, तेव्हा पण आणि नंतर पण माझ्या वडिलांनी सतत सांगितले, आदित्य मी मुख्यमंत्री असेल किंवा तू मंत्री असेल, पण आपण फायनली उद्धव आणि आदित्य आहोत. ते जॅकेट घातलं म्हणजे सगळंच मी झालो आणि आता मी असंच बसायला पाहिजे हे नाही आहे. तुम्ही खूप वेळा राजकीय लोकांचं पण बघा, तुम्ही जर कलेक्टर असाल सारंग म्हणून किंवा अमय म्हणून कोणतरी असेल, जेव्हा मी विरोधी पक्षात असतो, साहेब जरा हे काम करा ना, हे करा ना, ज्यावेळी मंत्री होतो, हा सारंग जरा ते काम करून दे, कलेक्टर किंवा साहेबचं ते हे होतं. आणि जे रिस्पेक्ट तुम्ही द्यायला पाहिजे तो आपण विसरून जातो. आणि मला वाटतं हे खूप गरजेचं आहे की आपण ह्युमन म्हणून राहणं, आणि आपण व्हॉट वी आर इज व्हॉट वी आर. आपण कोणी परमनंट काही नेमप्लेट किंवा टॅग घेऊन किंवा पोस्ट घेऊन येत नाही. आणि म्हणून तुम्ही मला पाहिलं असेल तेव्हा पण मी जसा राहायचो तसाच राहिलं. शर्ट पॅन्ट असेल, शर्ट जीन्स असेल, यू डोंट नीड टू डू एनिथिंग. म्हणजे हां, तुम्ही ऑफकोर्स रिस्पॉन्सिबल वागणं तेव्हा पण आणि आत्ता पण गरजेचंच आहे. दॅट इज अ पार्ट ऑफ बिईंग ह्युमन. बट इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही जे कोण आहात त्याच्यासाठी लोकांनी तुम्हाला निवडले किंवा तुम्हाला तुम्ही त्यांना आवडता. ज्या मिनिटाला बदलतात तुम्ही, तेव्हा मग तुम्हाला लोकांनी का निवडले. अमेझिंग. आय थिंक ह्या नोटवर थांबवायला आवडेल आम्हाला, कारण काय शेवटी आमचा हेतूच आहे या शोचा की आपण माणूस समजून घेऊया. नक्की. म्हणजे पॉलिटिशियन हा मग समजेल आपोआप. आणि मी अजून एक ह्याच्यात म्हणजे मी, कारण हे बघतो ना, एक हसल कल्चरला आपण खूप
ग्लॅमराईज करायला लागलो आहे की मी 24 तास काम करतो, मी 26 तास काम करतो, मी 23 तास काम करतो. जेवढं शक्य तेवढं करा, पण जेन्युइनली करा. आणि खूप वेळा मी हे पण बघतो की आपण अननेसेसरीली गोष्टी काही परत हसल कल्चरमध्ये आणतो. म्हणजे आवडत्या रेस्टॉरंटला गेलो तरी आपण टाकतो की नाही इकडचं मी एम्प्लॉयमेंट प्रमोट करायला गेलो आहे. अरे तुम्हाला रेस्टॉरंट आवडतं, टाका ते तुम्हाला आवडतं ते. यू डोंट नीड टू बी डिफरंट. दॅट इज माय बी युअर सेल्फ. हां, जर त्याच्यात तुम्ही नकली असेल तर बी युअर सेल्फ. बी युअर नकली सेल्फ असं. थँक्यू. बी युअर सेल्फ झाला आमच्याबरोबर झालाच, त्याबद्दल थँक्यू. आम्हाला हा कम्फर्ट जर का पॉलिटिशियन्सकडनं मिळाला तर आम्हाला तरुणांना सुद्धा त्याच्याबद्दल एक कसं काय म्हणतात आपण, तिटकारा नाही येणार. आपल्याला असं वाटणार की आपला माणूस आहे, त्याच्याशी गप्पा मारूयात आणि बघूयात काय करता येत आहे. तर तुम्हाला जर का हा शो आवडला असेल तर आम्हाला नक्की कळवा. आम्हाला तुम्हाला कोणाचे असे व्ह्यू पॉईंट्स ऐकायला आवडतील ते कळवा. आमच्या सबस्क्रायबर्सना म्हणजे नॉन सबस्क्रायबर्सना एकदा विषय खोलला सबस्क्राईब करायला सांगा. येस, नक्की करायलाच पाहिजे, कारण मी पण पाहत असतो विषय खोल आणि मजा येते पाहता. थँक्यू. दोन्ही म्हणजे रील्स पण आणि मोठे हे. येस, आणि आम्हाला इंस्टाग्रामवर पण फॉलो करा. भाडीपाला जेवढं भरभरून तुम्ही प्रेम देता तेवढंच प्रेम आमचा विषय खोल या, आणि आम्ही मुद्दाम तुम्हाला भाडीपावर एंटरटेनमेंटच टिकून राहू आणि महत्त्वाच्या विषयांना उगीच तुम्हाला त्रास देऊ नये म्हणून वेगळा चॅनल. राजकारणातली एंटरटेनमेंट तुम्ही दाखवत नाही उगीच. तर त्यामुळे जे काय ट्रोल करायचं इकडे येऊन करा. आता कमेंट्समध्ये भरपूर ट्रोल केला हवं तर काय हरकत नाही, त्यांनी आमची एंगेजमेंट वाढते आणि व्हिडिओवर जातो. येस, थँक्यू, धन्यवाद सो मच.